जाणीवपूर्वक अनुसूचित जातीचं आरक्षण संपवण्यासाठी वर्गीकरणाचा प्रयत्न RSS आणि BJP सरकारच्या माध्यमातून सुरू आहे. संघाचा संघ प्रमुख हा ठराविक जातीचाच आहे. तिथं कधीही दलित, आदिवासी असा संघ प्रमुख झालेला नाही. त्याच्यामुळे संघाचा जन्म हा आरक्षण घालवण्यासाठी झालेला आहे. संविधान उद्ध्वस्त करण्यासाठी झालेला आहे. ते कधीच या ठिकाणी कोणत्या घटकाला न्याय देऊ शकत नाहीत. उलट त्यांचा अजेंडा असा आहे की सामाजिक न्यायाची हत्या करायची. शेड्यूल कास्टमध्ये क वर्गीकरण करण्याच्या संदर्भामध्ये हालचालींना वेग आला आहे आणि यामध्येच पॅन्थर सेनेच्या वतीने जे आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संविधान बचाव आणि आरक्षण बचाव या यात्रेची जी आहे ती सुरुवात झालेली आहे. नांदेड या ठिकाणाहून ही सुरुवात झाली असून संपूर्ण महाराष्ट्रभर या दौरे जे आहेत त्यांचे होणार आहेत. आपल्यासोबत बोलण्यासाठी भाई दीपक केदारे आहेत, ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे संस्थापक. भाऊ, मला सांगाल की कशी ही सुरुवात करण्यात आलेली आहे आणि काय नेमकं जनजागृती या माध्यमातून करण्यात येत आहे? जाणीवपूर्वक अनुसूचित जातीचं आरक्षण संपवण्यासाठी वर्गीकरणाचा प्रयत्न RSS आणि BJP सरकारच्या माध्यमातून सुरू आहे. त्यांना हे वर्गीकरण द्यायचंय किंवा एखाद्या सामाजिक न्यायाचा भूमिका बजवायचा असं कुठेही दिसत नाही. तसं जर असतं तर 3 वेळेस मुख्यमंत्री झालेले सन्माननीय देवेंद्र फडणवीस यांनी एक टर्म तरी मातंगाला दिली असती, चर्मकारांना दिली असती किंवा ढोरांना दिली असती किंवा बौद्धांना दिली असती. परंतु तिन्ही टर्म हे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच आहेत. तुम्ही जर बघितलं असेल की संघाचा संघ प्रमुख हा ठराविक जातीचाच आहे. तिथं कधीही दलित, आदिवासी असा संघ प्रमुख झालेला नाही. त्याच्यामुळे संघाचा जन्म हा आरक्षण घालवण्यासाठी झालेला आहे. संविधान उद्ध्वस्त करण्यासाठी झालेला आहे. ते कधीच या ठिकाणी कोणत्या घटकाला न्याय देऊ शकत नाहीत. उलट त्यांचा अजेंडा असा आहे की सामाजिक न्यायाची हत्या करायची. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक क्रांतीला प्रतिक्रांती म्हणून या ठिकाणी जे जे मूलभूत हक्क आणि अधिकार दिले ते उद्ध्वस्त करायचे, हा त्यांचा अजेंडा आहे. आणि त्यालाच एक्सपोज करण्यासाठी मी या ठिकाणी निघालोय. बदर समितीचा अहवाल लागू केला, तो अंधारात संदिग्धपणे त्याची प्रक्रिया सुरू आहे. आम्ही म्हणतोय तो जाहीर करा. तुम्ही जर खूप पारदर्शक एखाद्या घटकांना न्याय देण्याची भूमिका घेताय तर ती अंधारात का घेताय? बरं, या अहवालातील फक्त एक पेज व्हायरल होतं, ज्याच्यात असं नमूद केलेलं आहे, अशी मागणी आहे की बौद्धांना टक्केवारी कमी मिळते. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला पूर्ण अहवाल नाही दाखवायचा, पण अहवालातला एक कागद बाहेर काढायचा. जाणीवपूर्वक एससीतल्या वेगवेगळ्या जातीमध्ये दंगली पेटल्या पाहिजेत, सामाजिक द्वेष निर्माण झाला पाहिजे, त्या ठिकाणी सामाजिक सलोखा बिघडला पाहिजे आणि फोडा आणि राज्य करा हे धोरण यांनी या ठिकाणी आखलेलं आहे. त्याच्यामुळे शिक्षण, आरक्षण आणि संविधान हेच आमचं अस्तित्व आहे. आणि हे मिटवण्यासाठी जर यांना जर वेगवेगळं केलं तर आपण यांचे हक्क इझी हिसकावून घेऊ शकतो. हा RSSचा अजेंडा मी या आरक्षण बचाव यात्राच्या माध्यमातून एक्सपोज करत निघालोय आणि लोकांना सांगतोय की आरक्षणातून जे वर्गीकरण आहे, हा जो मुद्दा आहे, याच्यापेक्षा आमचे जे खरे मुद्दे आहेत, पेट्रोल डिझेल महागाई, गॅस महागाई, त्या ठिकाणी शेतकऱ्यांची कर्जमाफी, बेरोजगारी. मी रोज एका घटनेला भेट देतोय. लातूरला अनुष्का पाटोळेला संपवलं, एक दलित मुलगी 15 वर्षाची. बीडला उमेश दळवीला संपवलं, तोही दलित होता. बिदरच्या बॉर्डरवर जाऊन आलो, तिथंही एका कबड्डी खेळाडू मुलीला त्या ठिकाणी संपवलं. मी रोज एका अन्याय अत्याचाराला भेटी देतोय. महाराष्ट्रात अन्याय अत्याचारांनी कहर घातलाय. ते आमचे प्रश्न आहेत, त्याच्यावरती बोलत नाहीत. करोडो लोक बौद्धगया बुद्धांच्या ताब्यात देण्यासाठी रस्त्यावर उतरले, त्याची कुणी दखल घेत नाही. ईव्हीएम, ही ईव्हीएम हॅकिंगमुळे लोकतंत्र धोक्यात आलंय, लोकशाही धोक्यात आली. आज तुम्ही बंगालला बघितलं असेल, ईव्हीएमचे मशनी जाळून टाकल्यात. SIR ज्याच्या माध्यमातून 20 लाख लोकांना एका राज्यामध्ये मतापासून वंचित ठेवण्यात आलेलं आहे. हे जे काय स्मार्ट मीटर आलंय अदानीचं, गौतम अदानीचं, हा गरिबांच्या घरावरती भिंतीवर अदानीचं मीटर म्हणजे गुलाबीचा सिम्बॉल आहे, ज्याच्यामुळे गोपनीयता धोक्यात येणार आहे. आज 17,000 बिल येतंय. सर्वसामान्यांनी जगायचं कसं? इथलं शिक्षण, इथलं आरोग्य, हे आमचे प्रश्न आहेत आणि या प्रश्नावरती कुणीही बोलत नाही. हे मी समाजाला जाऊन सांगतोय, जनतेला सांगतोय, शेतकऱ्यांना सांगतोय. आणि याच्यामध्ये RSS हाच आमचा खरा शत्रू आहे, हे असणार या यात्रेच्या माध्यमातून मी समाजाला सांगायला यशस्वी ठरलोय. आणि हा जो काही दंगलीचा ट्रॅप लावला होता,
आता बघा तुम्ही बदर समितीचा अहवाल ज्या नेत्यांनी स्वीकारलाय त्या महायुतीतल्या प्रमुख 3 नेत्यांनी, त्या 3 नेत्याचेच कार्यकर्ते विरोधात आहेत आणि पुन्हा प्रति आंदोलनात आहेत. म्हणजे तुम्हीच समितीचा अहवाल घेणार आणि तुमचेच कार्यकर्ते आंदोलन प्रति आंदोलन करणार. त्याच्यामुळे हा ट्रॅप आहे. आम्ही किती दिवस दंगलीत मरायचं. आज भीमा कोरेगावमध्ये 45,000 तरुणांचं आयुष्य बर्बाद झालं. आज परभणीला तुम्ही बघितलं असेल, सोमनाथ सूर्यवंशीला 2.5 वर्ष झालं एकही आरोपी त्या ठिकाणी अटक नाही. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न, अरे कुंभमेळ्यावर तुम्ही एवढं बजेट देताय, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राहू द्या ना, कुंभमेळ्याचं बजेट कमी करा, पण ते नाही होत. त्याच्यामुळे हे प्रश्न ज्यावेळेस मी मांडतोय त्यावेळेस इथली जातीय द्वेषाची भावना बंद झाली आणि नांदेडच्या बिलोली पासून निघालेली ही आरक्षण बचाव यात्रा हा आता आक्रोश होत 12 ते 14 ठिकाणी आम्ही पिंजून काढलाय. मराठवाड्यात गेलोय, खानदेशमध्ये गेलोय, पुण्यापर्यंत गेलोय, रायगड पर्यंत गेलोय. आता मी पश्चिम महाराष्ट्रात जाणार आहे आणि पश्चिम महाराष्ट्र झाला एक प्रतिकात्मक स्वरूपात प्रत्येक जिल्ह्यात 2 ठिकाणी मी ही आरक्षण बचाव यात्राची जनजागृती करतोय. आणि त्याच्यावर जर या सरकारचे डोळे नाही उघडले तर कोणत्याही क्षणी, मग वर्षा बंगला असो की मंत्रालय असो की त्या ठिकाणी काही असो, आम्ही धडक दिल्याशिवाय राहणार नाही. हा आमचा गर्भित इशारा आहे. एक प्रश्न असा आहे की केंद्रीय मंत्री जे आहेत रामदास आठवले यांनी देखील या उपवर्गीकरणाला समर्थन दिलंय. कसं बघता याच्याकडे? आता त्यांच्याबद्दल मी काय बोलू शकतो. ते ज्या व्यवस्थेचा भाग आहेत त्या व्यवस्थेनेच या ठिकाणी आरक्षण संपवण्याचा घाट घातलेला आहे. त्याच्यामुळे आपण जर बघितलं असेल, गवई जे जस्टिस होते त्यांनी हे उपवर्गीकरण त्यांच्या काळात लागू केलं आणि गवईने लागू केल्यानंतर आता एक्सपोज झालंय की ते बागेश्वर धामच्या पाया पडले. त्याच्यामुळे हे ओळखलं पाहिजे की RSS आमच्याच लोकांच्या माध्यमातून आरक्षण संपवायला निघालंय. म्हणजे बाबासाहेबांनी बनवलेलं जे जे आमचे हक्क आहेत ते आमच्याच लोकांना पुढे करून संपवले जात आहेत. दुर्दैवाने आठवले साहेबांची ही भूमिका खूप दुर्दैवी आहे. त्यांनी ती स्पष्टता त्याच्यामध्ये आणली पाहिजे, ही माझी त्यांच्याकडून अपेक्षा आहे. संजय आपले जे सामाजिक न्याय मंत्री शिरसाट आहेत त्यांच्या हाताने सुद्धा हे पाप केलं जातंय. त्याच्यामुळे या सर्व मंडळींना मी आवाहन करतोय की आरक्षण हे धोक्यात आहे आणि या धोक्यात असलेल्या आरक्षणाला वाचवलं पाहिजे. RSSचा एवढा मोठा ट्रॅप आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं त्यांच्याच लेकराच्या हाताने संपवायचं. जे PS सोसायटी आम्ही वाचू शकलो नाही, जी PS शिक्षण संस्था त्या ठिकाणी एकामेकाच्या विरोधात उभा करून आज उद्ध्वस्त झाली, ती स्थिती आज एकामेकांच्या विरोधात उभा राहून आरक्षण संपवण्याची झालेली आहे. निश्चितच आरक्षण हे धोक्यात आहे आणि आरक्षण वाचवण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर या पॅन्थर सेनेच्या वतीनं जे आहे जनजागृती केली जात आहे आणि भविष्यात यासाठी मोठा लढा देखील उभारणार असल्याचं भाई दीपक केदारे यांनी या ठिकाणी सांगितलंय. दीपक मोरे, नवराष्ट्र, बुलढाणा.